हिमांशू आपला विद्यार्थी मेहनती खूप मोठा कोर्स त्यांनी केला आहे आणि कोर्स करत असताना त्याला बऱ्याच अडचणीसुद्धा आल्या आणि परत आपल्याकडे इंटर्नशिप केली आणि इंटर्नशिप करून त्याने खूप छान काम केलं. त्या इंटर्नशिपच्या 3 महिन्याच्या टायमिंगमध्ये त्यांनी त्याचं जे काम होतं ते खूप डेव्हलप केलं आणि खरंच त्याच्या कामाची म्हणजे तो ज्यावेळेस परत घरी गेला एक्झामला त्यावेळेस मी त्याला मिस केलं की यार ते खूप छान करत होता काम हिमांशू. आणि आता सडनली त्याला एका खूप चांगल्या कंपनीमध्ये जॉब भेटलेला आहे. सो कॉंग्रॅच्युलेट टू द हिमांशू. आपण एक पुष्पगुच्छ देऊया त्याला आणि आमच्या सगळ्यांचं तुला शुभेच्छा असेल की तू डे बाय डे तुला सॅलरी तुझी वाढत जाईल, खूप जास्त प्रोग्रेस करशील आणि खूप मोठा होशील आणि खूप जास्त नॉलेज घेऊन परत येशील आणि विद्यार्थ्यांना परत नॉलेज देशील अधूनमधून ॲज अ गेस्ट लेक्चर म्हणून. कारण खरंच खूप टॅलेंट आहे याच्याकडे आणि त्यांनी ते गेन केलं आहे. फॅकल्टीजला सपोर्ट करून त्यांच्याकडून शिकून आणि इंटर्नशिप करून या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. आपण काय विचार करतो की असाइनमेंट ठीक आहे आपल्याला दिले आहे पटकन कंप्लीट करा आणि पुढं चला, असं नाही. त्या असाइनमेंट्सवरती एक प्रॉपर वेळ दिला त्यांनी आणि द बेस्ट असाइनमेंट कंप्लीट करून त्यांनी त्याची शोरील तयार केली, त्यांनी प्रोफाईल तयार केली आणि ऑब्व्हियसली प्रोफाईलमुळे त्याला जॉब भेटलेला आहे. आपले क्लायंट असतात, क्लायंटसाठी आपण काम करून ठेवतो ना, पोस्ट तयार करून ठेवतो. त्या पोस्ट जवळपास 3-4 महिन्याच्या पोस्ट तो पुढं जाऊन करून ठेवलं त्यांनी. 50 पोस्ट करून ठेवल्या त्यांनी. म्हणजे असं ना डेली पोस्ट जे असतात डेली पोस्टच्या त्यांनी जवळपास 50 पोस्ट करून ठेवल्या आणि क्लायंटनं दिलेल्या रूलनुसार त्यांनी केल्या होत्या. म्हणजे जे काही त्यांना पॅटर्न पाहिजे त्या पॅटर्ननुसार केल्या होत्या. पण सडनली क्लायंट कसे असतात, त्यांचं मत चेंज होतं, त्यांना वेगळं काहीतरी आवडतं आणि क्लायंट एक दिवस आले ते म्हणले की मला आता वेगळं काहीतरी पाहिजे. मग झालेल्या 50 पोस्ट ज्या होत्या ज्यासाठी त्यांनी खूप वेळ दिला होता त्या सगळ्या 50 पोस्ट त्याला डिलीट करायला लागल्या. आपण एक असाइनमेंट जर डिलीट झालं काय वाटतं आपल्याला, खूप वाईट वाटतं. विचार करा 50 पोस्ट तयार केलेल्या त्यांनी त्याला डिलीट करावं लागलं अक्षरशः. म्हणजे नाही म्हणल्यानंतर काय करणार. सो त्यातून पण तो खचला नाही. त्याच्यामुळे शिकण्यासारखं आहे. असं होतं बरंच की आपण एक असाइनमेंट किंवा एक क्लायंटला दिलेलं काम असतं ते काम ज्यावेळेस ते करेक्शन देतं क्लायंट त्यावेळेस आपल्याला बोर होतं किंवा आपल्याला नको वाटतं, चिडचिड होते आपली. सो 50 पोस्ट डिलीट करून नवीन काहीतरी काम करायला लावल्यानंतर माणूस कसं विचार करतो. पण त्यातून पण तो पुढं गेला आणि त्याने खूप छान काम केलं आहे आणि आज जे त्याला जॉब भेटला आहे त्याच्या कर्तृत्वावर भेटलेला आहे. मी असं म्हणत नाही की मेगाट्रॉनने त्याला जॉब दिला आहे, नाही, त्याच्या कर्तृत्वावर त्याला जॉब भेटलेला आहे. त्यांनी जे काम केलं आहे, त्यांनी प्रॅक्टिस केली, असाइनमेंट्स केले, त्यांनी इंटर्नशिप प्रॉपर केली, इमानदारीनं केली आणि त्या इंटर्नशिपमध्ये त्यांनी त्याचं आर्ट दाखवलं प्रॉपरली, त्यामुळे तो प्रॉपरली करू शकला. सो आय गेस एवढं स्तुती बदलली तुझ्यासाठी. अजून खूप काही आहे पण आता आपल्याला याचा सत्कार करायचा आहे. हात आपण नंतर मिळू. छान फोटो काढा.